नमस्कार. आज आपण स्टॅमिना आणि एंडोरन्स वरती काम करणार आहोत. सुरुवात प्रार्थनेनेच करायची आहे. पाठीचा मणका ताठ, सुखासनामध्ये बसा, डोळे बंद, चेहऱ्यावर स्मित हास्य, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच राहू द्या. साधारण श्वास घेत राहा. आणि सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण कपालभाती करणार आहोत. कपालभातीमध्ये नाकाने श्वास आत आणि नाकाद्वारे श्वास बाहेर. श्वास आत घेण्याकडे लक्ष न देता फक्त श्वास बाहेर सोडण्याकडे आणि नाभी आत खेचण्याकडे आपलं पूर्णतः लक्ष हवं. श्वास आत आपोआप घेतला जातो. जसं आपण एखाद्या फुग्यामध्ये हवा भरतो त्याप्रमाणे श्वास आत, पोट फुगवा. श्वास बाहेर, पोट आत खेचा, नाभी आत खेचा. आणि श्वास बाहेर सोडत असताना थोडासा फोर्स लावायचा आहे याप्रमाणे. चेहऱ्यावर कोणताही स्ट्रेस आणू नका. छाती खुली ठेवा आणि पाठीचा मणका ताठ. कपालभातीचे आपण 3 राऊंड करणार आहोत. प्रत्येक राऊंड मध्ये 15 ते 20 श्वास. एक राऊंड झाल्यानंतर 15 ते 20 सेकंद विश्रांती. नाकाद्वारे श्वास आत, नाकाद्वारे श्वास बाहेर. श्वास बाहेर सोडत असताना जेंटली फोर्स लावा. सुखासनामध्ये बसून पाठीचा मणका ताठ, छाती खुली, डोळे बंद, मान सरळ. एक साधारण श्वास आत आणि बाहेर. कपालभातीसाठी श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. डोळे बंदच राहू द्या. साधारण श्वास घेत राहा. शरीरामध्ये जी संवेदना निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या. कपालभातीच्या दुसऱ्या राऊंड साठी तयार. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. साधारण श्वास घेत राहा. शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या.
कपालभातीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या राऊंडसाठी तयार. श्वास आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. चालू राहू द्या. श्वास आत आणि बाहेर. विश्रांती. श्वास घेत राहा. सावकाश डोळे उघडू शकता. सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती, दोन्ही हाताच्या पंजांनी गुडघ्यांना पकडायचं आहे. पाठीचा मणका ताठ. श्वास आत, थोडंसं मागे जा. श्वास बाहेर, पुढे जमिनीच्या दिशेने. परत श्वास आत, सावकाश वरती या. श्वास बाहेर, पुढे. आणि आता इथून श्वास आत घेत असताना कमरेपासूनचं वरचं शरीर गोलाकार फिरवायचं आहे. श्वास आत उजवीकडून वरती, श्वास बाहेर डावीकडून खाली. आत बाहेर. 4 राऊंड सरळ दिशेने आणि 4 राऊंड उलट दिशेने. हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आता उलट दिशेने. श्वास आत बाहेर. चालू राहू द्या. आणि श्वास आत वरती, श्वास बाहेर, विश्रांती. आता आपलं जे कपाळ आहे ते उजव्या आणि डाव्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं नितंब जे आहे ते योगा मॅटला लागलेलंच राहील. अल्टरनेट गुडघा कपाळाला टच करायचा आहे. गुडघा पण जाग्यावरच. श्वास आत, श्वास बाहेर. कमरेतून खाली झुका. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत खाली जा. श्वास बाहेर. श्वास घेत राहा. श्वास आत बाहेर डावीकडे, आत बाहेर. याप्रमाणे चालू ठेवा. 7 वेळा आपण करणार आहोत. श्वास आत वरती, श्वास बाहेर डावीकडे. श्वास आत वरती, श्वास बाहेर. रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही हात गुडघ्यांवरतीच राहतील. पाठीचा मणका ताठ आणि आपलं शरीर उजवीकडे डावीकडे हलवा. स्विंग करा. चेहऱ्यावर स्मित हास्य. श्वास घेत राहा. आता आपला उजवा हात आहे तो उजव्या बाजूला योगा मॅटला खाली टेकवा आणि डावा हात उजवीकडे स्ट्रेच करा. श्वास आत, परत सरळ. श्वास बाहेर, डावीकडे उजवा हात स्ट्रेच करा. याप्रमाणे चालू राहू द्या. श्वास आत बाहेर, आत बाहेर.
आणि विश्रांती, रिलॅक्स. आता आपली बॉडी ट्विस्ट करायची आहे. 5 वेळा उजवीकडे आणि 5 वेळा डावीकडे, याप्रमाणे. श्वास आत, श्वास बाहेर, उजवीकडे मागे वळा. श्वास आत, श्वास बाहेर, डावीकडे. चालू राहू द्या. श्वास आत समोर, श्वास बाहेर, विश्रांती. आता दंडासनामध्ये बसायचं आहे. आणि दंडासनामध्ये बसल्यानंतर आपला उजवा गुडघा जो आहे तो फोल्ड करायचा आहे, उजव्या पायाचा गुडघा. आणि दोन्ही हातांनी खाली मांडीला पकडायचा आहे. पाठीचा मणका ताठ, छाती खुली. आणि आपण बॉलला किक करतो त्याप्रमाणे किक करायचे आहे, म्हणजे आपला पाय सरळ करायचा आहे. श्वास आत बाहेर, आत बाहेर, याप्रमाणे चालू राहू द्या. आणि विश्रांती. उजवा पाय सरळ. आता डाव्या पायासोबत डाव्या पायाचा गुडघा फोल्ड करा. दोन्ही हातांनी डाव्या पायाच्या मांडीला पकडा. श्वास आत बाहेर, आत बाहेर, चालू राहू द्या. दुसरा पाय सरळच ठेवायचा आहे. आणि विश्रांती, रिलॅक्स. परत दंडासनामध्ये बसा आणि नौका संचालन करायचे आहे. दोन्ही हातांच्या सैलसर मुठी. श्वास आत बाहेर, चालू राहू द्या. पाच वेळा सरळ दिशेने आणि आता उलट 5 वेळा. श्वास आत बाहेर, चालू राहू द्या. आणि रिलॅक्स, विश्रांती. आणि उठून उभं राहायचं आहे आणि एका जाग्यावरती चालायला सुरुवात करायची आहे. एका जाग्यावरती चालायला सुरुवात करा. सोबत हातांची मूवमेंट चालू राहू द्या. आणि विश्रांती. दोन्ही हात कमरेवरती, पाय सरळ. श्वास आत, मान वरती. श्वास बाहेर, मान खाली. चालू राहू द्या. श्वास आत, मान सरळ. श्वास बाहेर, उजवीकडे. शक्य तेवढी मान उजवीकडे न्या. परत श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. चालू राहू द्या. श्वास आत, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, विश्रांती. आणि आपली छाती खुली करायची आहे आणि आपला जो उजवा कान आहे तो उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. खांदा जाग्यावरच राहील, फक्त कान खांद्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. श्वास आत, श्वास बाहेर, उजवीकडे. श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. श्वास आत बाहेर, आत बाहेर. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 2 ते 2.5 फुटाचं अंतर घ्या.
आणि सावकाश जमिनीच्या दिशेने खाली झुका. दोन्ही हात जमिनीला टेकवा. आता श्वास घेऊन उजवा हात वरती आकाशाच्या दिशेने, श्वास बाहेर, उजवा हात खाली, श्वास आत, डावा हात वरती, श्वास बाहेर, डावा हात खाली. याप्रमाणे चालू राहू द्या. श्वास आत, बाहेर, श्वास आत घेऊन सावकाश वरती या, श्वास बाहेर वरती आणि पाय सावकाश एकत्र आणा. रिलॅक्स, विश्रांती. आता आसनांच्या अभ्यासाकडे वळूया. दोन्ही पायांमध्ये 3 ते 3.5 फूट अंतर घ्यायचं आहे. उजव्या पायाचा पंजा उजवीकडे 90 डिग्री, डाव्या पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आतल्या बाजूला. छाती आणि कंबर समोर. आपले जे नितंब आहेत थोडेसे आत पकडून धरा आणि नाभी सुद्धा आत खेचा. श्वास आत, दोन्ही हात वरती खांद्यांच्या रेषेत, श्वास बाहेर, आपली छाती उजवीकडे पुश करा. याप्रमाणे उजवीकडे जरा झुका. एक श्वास आत आणि श्वास बाहेर, सावकाश खाली जा. त्रिकोणासन मध्ये डावा हात आपला आकाशाच्या दिशेने आणि उजवा हात जमिनीच्या दिशेने. हात जास्त खाली नेण्याचा प्रयत्न करू नका. इथपर्यंत आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण हा गुडघा वाकला नाही पाहिजे. हा गुडघा शक्य तेवढा सरळ ठेवा. जास्त पण स्ट्रेट ठेवण्यासाठी फोर्स देऊ नका. शक्य तेवढा स्ट्रेट ठेवा. श्वास आत, बाहेर, एक श्वास आत आणि बाहेर, खाली जा. डावा हात आकाशाच्या दिशेने आणि वरती बघा. श्वास घेत राहा. छाती खुली. एक श्वास आत, सावकाश वरती या, श्वास बाहेर, हात खाली. आता डावीकडे डाव्या पायाचा पंजा 90 डिग्री, उजव्या पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आत, छाती आणि कंबर समोर. श्वास आत, हात वरती, श्वास बाहेर, डावीकडे थोडंसं झुका. एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर, सावकाश. डावा हात जमिनीच्या दिशेने न्या आणि उजवा हात आकाशाच्या दिशेने. आणि वरती बघत राहा, श्वास घेत राहा. इथेच आपल्याला कळत आहे की हे आसन आपल्या कोर मसलसाठी, आपल्या कमरेच्या फॅटसाठी किती महत्वाचं आहे. एक श्वास आत, सावकाश वरती, श्वास बाहेर, हात खाली. आता परत आपण तीच पायांची पोझिशन घेणार आहोत. फक्त आता आपण एक्सटेंडेड त्रिकोणासन करणार आहोत. आता त्रिकोणासन केलं, पायांची पोझिशन तीच आणि कंबर आणि छाती सुद्धा समोरच. श्वास आत, दोन्ही हात वरती, श्वास बाहेर, उजवीकडे जा. छाती आपली उजवीकडे न्या आणि एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली जायचं आहे. इथे गुडघा थोडा मायक्रोबेंड झाला तरी चालेल आणि शक्य तेवढा आपला हात उजव्या पायाच्या आतल्या बाजूच्या साईडला योगा मॅट वरती ठेवायचा आहे. आणि वरती बघा, श्वास घेत राहा. एक श्वास आत, वरती या, श्वास बाहेर, हात खाली. तर डावीकडे श्वास आत, हात वरती, श्वास बाहेर, डावीकडे जा, झुका. एक श्वास आत, श्वास बाहेर, खाली जा सावकाश. गुडघा थोडासा वाकवा आणि आपला हात
डाव्या पायाच्या आतल्या बाजूला योगा मॅट वरती टेकवा आणि वरती बघा, उजवा हात सरळच राहील. एक श्वास आत, सावकाश वरती, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. सावकाश पाय एकत्र आणा आणि थोडेसे शेक करू शकता. दोन्ही पायांमध्ये 2 फुटाचं अंतर, पाय 45 डिग्री बाहेरच्या बाजूला, पायाचे पंजे, आणि एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश मलासनामध्ये जायचं आहे. दोन्ही हाताचे कोपरे मांड्यांच्या आतल्या बाजूला, हाताची प्रणाम मुद्रा, डोळे बंद, श्वास घेत राहा. सावकाश डोळे उघडायचे आहेत. हात दोन्ही गुडघ्यांवरती, एक श्वास आत, श्वास बाहेर, आपला उजवा गुडघा खाली जमिनीला टेकवा, श्वास आत वरती, श्वास बाहेर, डावा गुडघा. याप्रमाणे चालू राहू द्या. श्वास आत वरती, श्वास बाहेर खाली, सुखासनामध्ये बसायचं आहे आणि सुखासन मधून दंडासन मध्ये जायचं आहे. पाय सरळ, पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने, पाठीचा मणका ताठ. आणि आता आपण पश्चिमोत्तानासन करणार आहोत. एक श्वास आत, दोन्ही हात वरती आकाशाच्या दिशेने, श्वास बाहेर, कमरेतून पुढे झुका. शक्य होईल तिथपर्यंत, आपले जिथपर्यंत हात पोचतील तिथपर्यंत पायांना आपल्या पकडायचा आहे आणि श्वास घेत राहायचा आहे. प्रत्येक श्वास बाहेर सोडत असताना आपली छाती मांड्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. एक श्वास आत, सावकाश वरती, श्वास बाहेर, हात खाली, रिलॅक्स, विश्रांती. श्वास घेऊन माझा उजवा हात उजव्या बाजूला शरीराच्या मागे आणि डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला. श्वास बाहेर, मागे बघा, उजवीकडे. श्वास घेत राहा, चेहऱ्यावर स्मित हास्य, वक्रासन. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात रिलॅक्स. आता डाव्या बाजूने श्वास आत आणि बाहेर, श्वास घेत राहा. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात रिलॅक्स, विश्रांती. तर दोन्ही हात आपले शरीराच्या मागच्या बाजूला आणि तुम्ही हाताचे पंजे तुमच्या कम्फर्टनुसार मागे पुढे कसेही ठेवू शकता. आणि पायाचे पंजे थोडेसे पुढे पुश करायचे आहेत. पायाची बोटे पायाचा पंजा पुढे न्या आणि श्वास घेऊन आपली कंबर सावकाश वरती उचलायची आहे. श्वास बाहेर, डोकं मागे. श्वास घेत राहा
एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, कंबर खाली, रिलॅक्स, विश्रांती, दोन्ही हात पुढे. आपल्या पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, हनुवटी जमिनीला लागलेली. दोन्ही हातांचे पंजे खांद्यांच्या खाली. श्वास आत, सावकाश छातीवरती उचला, श्वास बाहेर, समोर बघा, श्वास घेत राहा. माझी नाभी जमिनीपासून 1 इंच वरती आली पाहिजे, एवढे वरती जा. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, श्वास घेत राहा. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि आपल्या हातांनी पायाच्या अँकलला पकडा. श्वास आत, धनुरासन मध्ये जायचं आहे. श्वास बाहेर, इथे ही स्थिती होल्ड करा. श्वास घेत राहा. शक्य तेवढे आपले हात आणि पाय सरळ ठेवा. एक श्वास आत, श्वास बाहेर, खाली, रिलॅक्स, पाय सरळ. मकर आसन. उजवा हात डोक्याच्या वरती, डावा हात चेहऱ्याच्या समोर, उजवा गाल योगा मॅटला आणि डावा पाय 90 डिग्री फोल्ड, डोळे बंद. आणि आता आपण इथे 3 वेळा भ्रामरी करायची आहे. श्वास आत, श्वास आत, बाहेर, श्वास आत, बाहेर, आणि विश्रांती. श्वास घेत राहा. दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करा आणि शरीराच्या एवढे जवळ आणा की माझ्या मधल्या बोटाच्या, हाताच्या मधल्या बोटाला पायांच्या टाचा टच झाल्या पाहिजेत. एक श्वास आत, सावकाश कंबर वरती उचला. श्वास बाहेर, इथे ही स्थिती होल्ड करा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश खाली, विश्रांती, दोन्ही पाय सरळ. श्वास घेऊन दोन्ही पाय वरती आकाशाच्या दिशेने, अर्ध हलासन मध्ये. पायाची बोटे चेहऱ्याच्या दिशेने. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, सावकाश पाय खाली. दोन्ही पाय परत गुडघ्यातून फोल्ड करा आणि माझा डाव्या पायाचा अँकल उजव्या पायाच्या गुडघ्यावरती, उजवा पाय वरती उचला आणि एक हात दोन्ही पायांच्या मधून, एक पाय बाहेरच्या बाजूने उजव्या
पायाच्या आणि दोन्ही हातांनी पायाच्या मांडीला पकडा आणि उजवा पाय आपल्या छातीच्या दिशेने खेचा. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, पाय खाली, हात रिलॅक्स. आता उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावरती, डावा पाय छातीच्या दिशेने आणि दोन्ही हातांनी डाव्या पायाच्या मांडीला पकडा आणि छातीकडे खेचा. आपल्या उजव्या पायाच्या मांडीमध्ये, हिप जॉईंट मध्ये पूर्णतः स्ट्रेच जाणवला पाहिजे. एक श्वास आत, श्वास बाहेर, खाली विश्रांती. दोन्ही हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, डोळे बंद. आपल्या श्वासांवरती लक्ष द्या. आणि आता आपल्या मनाच्या दृष्टीने प्रत्येक अवयवांवरती लक्ष नेऊन प्रत्येक अवयव रिलॅक्स करायचा आहे. उजवा पाय, डावा पाय, जननेंद्रिये, पोट आणि नाभी, छाती, संपूर्ण उजवा हात आणि खांदा, डावा हात आणि खांदा, गळा आणि मान, पाठ, कंबर,
संपूर्ण चेहरा, माथा, आपलं संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीराला पूर्णतः विश्रांती द्या. एक लांब आणि खोल श्वास आत आणि बाहेर. शरीराप्रमाणेच मनाला सुद्धा पूर्णतः विश्रांती द्या. सावकाश आपल्या उजव्या अंगावरती वळा. आणि उठून सुखासनामध्ये बसा. सावकाश डोळे उघडू शकता. आता आपण कूलिंग प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत. नाडी शोधन प्राणायाम मध्ये नाकाने श्वास आत, नाकाने श्वास बाहेर. कोणताही फोर्स लावायचा नाहीये. आपण आपल्या एखाद्या आवडीच्या वस्तूच्या किंवा फुलांचा कसा संथ गतीने वास घेतो त्याप्रमाणे संथ गतीने श्वास आत मन भरून आणि श्वास बाहेर मन भरून. याप्रमाणे डाव्या हाताची चिन्मुद्रा, अंगुष्ठा आणि तर्जनी एकमेकांना टच. बाकीची तिन्ही बोटे सरळ आणि आपलं मनगट डाव्या गुडघ्यावरती. आणि उजव्या हाताची नासाग्र मुद्रा, माझा अंगुष्ठा उजव्या नाकपुडीवरती, तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि कनिष्ठा आणि अनामिका डाव्या नाकपुडीवरती. किंवा तुम्हाला अनुलोम विलोम मध्ये जसं आपण श्वास आत बाहेर करतो त्याप्रमाणे तुम्ही हाताची सुद्धा मुद्रा घेऊ शकता. डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, परत उजव्याने आत, डाव्याने बाहेर. याप्रमाणे हा झाला एक राऊंड. असे आपण 5 राऊंड करणार आहोत. याप्रमाणे श्वास आत बाहेर करायचा आहे. डाव्या हाताची चिन्मुद्रा, उजव्या हाताची नासाग्र मुद्रा, डोळे बंद, पाठीचा मणका ताठ. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत, डाव्याने बाहेर, डाव्या नाकपुडीने श्वास आत, उजव्याने बाहेर, उजव्याने आत, डाव्याने बाहेर, डाव्याने आत, उजव्याने बाहेर, उजव्याने आत, डाव्याने बाहेर. पुढचे 3 राऊंड आपण स्वतः करायचे आहेत. चालू राहू द्या.
आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवरती, रिलॅक्स, विश्रांती. डोळे बंदच राहू द्या. साधारण श्वास घेत राहा. शरीर आणि मन दोन्हीही शांत होत आहे याचा अनुभव करा. आणि हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता. नमस्ते.